संध्याकाळ. तर आपण निघालो आता दुपारच्या स्पॉटवर ना, इकडे पांगरीमध्ये आहे आपण आता. आणि आज आजची रात्र असणार आणि शेवटची रात्र आहे. उद्या आपण शिर्डीमध्ये असणार दुपारच्या टायमाला. उद्या आपण या टायमाला काय बोलतात भाई ठाकूरच्या बंगल्यावर शिर्डीला जात असणार. उद्याचा ब्लॉग तर खूप मोठा खूप मस्त बनेल. पण आज आपला किती 40 किलोमीटरचा काहीतरी प्रवास बाकी आहे शिर्डीचा. आणि आत्ता आपण 20 ते 25 कव्हर करणार आहे आत्ता. म्हणजे आत्ताचा जो आहे ना, आत्ताचा सर्वात मोठा डिस्टन्स असतो. आणि आत्ता माहिती नाही आता 4 वाजता पालखी निघाली तर किती वाजता थांबेल ते, कारण की आज रपटवणार आहे हे लोक. आता शेवटचा दिवस बोललो तर जास्त किलोमीटर असणारच. काय नाही चल. तर गाईज आम्ही लोक आता रात्रीच्या हॉल्टला निघालो. इकडे थोडा वेळ नाचलो आम्ही लोक. आणि आता जे आहे ना 3 किलोमीटर आहे मग रात्रीचा हॉल्ट आहे. आणि आजची रात्र आपल्या शेवटची रात्र आहे म्हणून इकडे आहे ना आपल्या हॉल्टला 40 मिनिट ठेवण्यात आलं आहे. आता मी बोलतोय मला जरा माझ्या हालत खराब झालेली, एडिटिंग पण करायची आहे, झोप पण आली आहे. नाचलो पण नाही केलं असतं. तर गाडी फक्त 20 किलोमीटर राहिलं आहे आणि ते आजच काढणार आम्ही. आता 20 किलोमीटर आम्ही आता चालणारच आहे. आणि म्हणजे 2 किलोमीटर थांबतो भाई ठाकूरच्या बंगल्यावरती. मग पालखी सजवून एकदम मचून आम्ही लोक निघतो. हा ॲक्च्युली ब्लॉग तुम्ही दिवस 7 वाजता बघतायत, कारण की ना आम्ही ना दिवस 8 वाजता ब्लॉग ना तिकडनं भाई ठाकूरच्या बंगल्यावरनं सुरू करणार आहे. आता थोडासा वेळ बाकी आहे, मग भामाचे दर्शन होतील. धावतो थोडा 20 किलोमीटर आहे. थोडा नाश्ता करतो, चाय बिस्किट काहीच खायला भेटला नाही, काहीच नाही. लेट उठला आज पण. आता 6 वाजता पालखी निघाली आहे, खूप लेट निघाली. आता वाजले 6:30. पालखी पुढे आहे, डीजेचा आवाज येत आता धावायला लागणार आहे आम्हाला. काहीच तुम्हाला पालखी दिसते आहे, कलर दिसतोय मला तर. आम्हाला तर नाही दिसत आहे. आता लय पाठी आहे आम्ही. फक्त एक माणूस दिसतो, तो फक्त पोरगा दिसतोय बस. आता सनराईज झालाय आणि मला सूर्य देवता दिसतात. चला काहीच तास बाकी आहे. धूर निघतोय, धूर पुरा फुक्यावर सिगरेट फुक्या. हे बघा एवढे बिस्किट आहे. जेवण पहिला खूप आधी होते 4 कप का 2 कप आहे. 4 कप चाय पितो. तुला काय वाटतं काय हे सर्व हेच आहे काय? माझं काय नाही, मी नाही नाश्ता करत आहे. चाय पिओ बिस्किट खाओ. परत चाय पिओ बिस्किट खाओ. अच्छा चाय पिओ बिस्किट खाओ. डॉगी बघ डोकेश बाय. इधर नहीं हां. चाय पिओ बिस्किट खाओ. चाय पिओ. आत्ता आले आम्ही लोक त्याच्यासोबत पालखीसोबत पाठी होतो. आता पुढे आम्ही लोक सर्व बघ कांचा हा बघ जय साईनाथ रील बघतोय. आम्ही लोक आता शिर्डीमध्ये एंटर करू. 10 किलोमीटर काहीतरी बाकी आहे फक्त, मग आम्ही शिर्डीमध्ये असू. तर गाईस आता शिर्डी नाही दूर, चला पाहू पंढरपूर. चला रे चला. आता फक्त 9 किलोमीटर आहे आणि आमचा नाश्ता झालाय, चाय बिस्किट झालाय. आता परत नाश्ता असेल काहीतरी, खीर किंवा मेंदू वडे वगैरे काय ना काय असेल. आणि आम्ही लोकांची पालखी आता निघायला आहे बघा. हे सर्व पुढे चाललंय आणि आम्ही या साईडला तर बिकॉज याची चप्पल नाही सो तिकडे थोडा प्लेन आहे, तिकडे थोडा खडबुडी आहे, जास्त खडबुडी आहे. काय सुख दुःखाचा प्रवास संपत आला आहे, याचा आवाज नसेल आला तर. आणि आता 1 तासाचा अजून प्रवास असेल. 1 तास आम्हाला पण अजून पायी चालायचं आहे. मग आपण असणार शिर्डीमध्ये. हा हायवे संपतो आणि असं एक राईड येतो. सो राईड आला की झाला, मग देवाच्या भेटीला पोचलो आपण. मग तर गाईज आमच्या इथंचे पापा एवढे आहेत की त्याला फोडा आलेला आहे. दाखव फोड दाखव. बघा दिसतोय का? बघ मस्त. मी आता तुला फोडणार. मला तुझे खालना दाखव. अबे यार रे बघ, खालना दाखव ना, पाय दाखव. 2 खड्डे पण झालेत ना, दाखव. तो दाखव पाहिजे. हा बघ. हा बघ आई शपथ हात भारी झालाय. तू मला दाखव. खड्डे झाले ना बाईला माझ्या. दाखव. हा बघ ह्याची बघ पोळ्या बघ. हे बघ जा लंगडू नको, सांभाळून जा तिकडे. ते बघ डांबर टाकलाय पुरा. काय करू शकतो? खाऊ पिओ ऐश करू आलो मी पण. तर थांबा मी तुम्हाला थोडा आपण इंटरव्ह्यू घेऊया का हितेशचा. हितेश गुरवचा आपण इंटरव्ह्यू घेतोय आता. तुमचा एक्सपिरियन्स सांगा.
का 8 दिवसात बिन चप्पल चालण्याचा एक्सपिरियन्स. खूप चांगला आहे, पण मध्ये मध्ये रस्ते आहेत ना खराब आहेत, तर चप्पल घालूनच या. मी तर चांगला ऑप्शन बोलतो. आणि आता एक खड्डे झाले त्यांचा काय ओपिनियन देशील, त्यांचा काय करणार तू? म्हणजे खड्डे झाले ते भरायचे आहेत. सिमेंट भरणार की नाही. रेती? आता ते घरी जाऊन साफ बीफ करून मस्त. हे भाई हे लोकांचे एक खड्डे असतात ना रे जे पालखीचे, ते नेक्स्ट इयरपर्यंत पण असतात. नेक्स्ट इयर दिसतात पण की हा मागच्या वर्षीचा खड्डा आहे व इकडे. आता त्याच्या दोन्ही पायाला एक एक खड्डा झालेला आहे आणि खड्डा म्हणजे प्रॉपर अशी दगड घुसलेली आहे. जेव्हा टोकरी दगड घुसते ना पहा तेव्हा काय फील होते तुम्हाला? भाई इंगिशन कसं देतो डायरेक्ट बोच्यावर तसं. काय काय देतात कसं? इंगिशन इंगेशन. हा इंगेशन बोच्यावर देतात ना तसं लागतं टचकन चायला. एक्सपिरियन्स मला माहिती नाही. थँक्यू सर. थँक्यू साईनाथ. जय साईनाथ. तर काय तो ब्रिज दिसतोय, तो ब्रिज दिसला म्हणजे आपण आलेलो आहे शिर्डीमध्ये. इकडनं असं राईट टर्न आणि आपण पोहोचणार आपल्या साईबाबांच्या नगरी शिर्डीमध्ये. म्हणजे आपला स्वर्गसुखाचा प्रवास इथे ऑलमोस्ट कंप्लीट झालेला आहे. आता फक्त जाऊन बाबांचे दर्शन करायचे आहेत. आज आहे 7वा दिवस. आता 7वा दिवस आहे. आजचा 7वा दिवसाचा हा ब्लॉग आपण इकडेच एंड करूया. आय नो हा ब्लॉग थोडा छोटा झाला असेल किंवा थोडासा काहीतरी मस्ती वगैरे काय नसेल झाला, बट आता थोडा तरी मी तुम्हाला दाखवायला भेटला. कारण की ना काहीच नाही, आम्ही रोज डेली चालतो, तुम्हाला तेच दाखवून बोर कशाला करू. सो आता आपण शिर्डीमध्ये एंटर करतोय. इकडनं आपला दुसरा ब्लॉग सुरू होईल. शेवटचा दिवस असा मुंबई ते शिर्डीचा शेवटचा दिवस, 8वा दिवस अशा नावाने ब्लॉग सुरू होईल, जो तुम्हाला उद्या भेटेल बघा.